घड्याळात रात्रीचा 12 वाजण्याचा ठोका पडला. माझी भयानक कथा लिहून जवळपास संपतच आली होती. मी डोळ्यावरील चष्मा काढून बाजूला ठेवला. स्टोरी अशी होती की एक अपघातात एक कुटुंब मरण पावते. ते कुठेतरी फिरायला गेले होते आणि मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांना उडवलं होतं. त्यात एक पुरुष, त्याची पत्नी, 2 लहान मुले होती. ते कुटुंब समोरच्या टपरीवर चहा घेण्यासाठी थांबलं होतं. पण चहा घेण्यासाठी आधीच तो अपघात झाला होता. पुढे काय लिहू ते समजत नव्हतं. त्यात डोळ्यावर झोपसुद्धा येत होती. म्हणून एक कप चहाची आठवण झाली. रात्रीला तोच माझ्या सोबती असायचा. माझ्या खोलीतील टेबल लॅम्प बंद केला आणि किचनमध्ये आलो. घरात मी त्या दिवशी एकटाच होतो. आज तलब जरा जास्तच होती म्हणून चहा जरा जास्तच केला होता. थर्मासमध्ये भरून थोडा थोडा करत पिण्याचा विचार होता. कप हातात घेत बाकी चहा थर्मासमध्ये घेऊन माझ्या खोलीत आलो. माझ्या खोलीत अंधारच असायचा. लिहिताना फक्त टेबल लॅम्पचा उजेड असायचा. तो चालू करून लिहायला बसायचो. एक कप चहा संपला होता. पुन्हा पिण्याची इच्छा झाली. टेबलवर न बघता थर्मासकडे हात वळविला, पण तो हातात लागतच नव्हता. अरे, थर्मास गेला कुठे आता? थोडा विचारात पडलो. उठून मेन लाईट चालू केली. मी घरात एकटा नव्हतो. 4 पाहुणे माझ्या खोलीत होते. अनोळखी समोरच्या खुर्चीवर बसली होती. एक पुरुष होता, एक बाई, 2 लहान मुले. पण त्यांचे चेहरे रक्तबंबाळ होते. डोकं फुटलं होतं. कपडेही फाटले होते. त्यांच्या हातात चहाची कप होती. आता मी लाईट चालू केल्यामुळे सगळे माझ्याकडे बघत होते. मी तर सुन्नच झालो होतो. मनात विचार केला, ही तर माझ्या भयान कथेतील पात्रच वाटत आहेत. हो, आम्ही तुझेच पात्रच आहोत. तुझ्या कथेतील. छान बनवतोस रे चहा. आता रोज यावे लागेल प्यायला, ती बाई घोगऱ्या आवाजात म्हणाली. बापरे, माझ्या मनातील गोष्ट सुद्धा ऐकू येतात यांना. मी तर पाणीच झालो होतो. घाबरू नकोस. तू आमची चहाची तहान भागवलीस. आम्ही तुला काही करणार नाही. आमचे चहा पिणे झाल्यावर लाईट बंद करशील. आम्ही आमच्या कथेत परत जाऊ, तो पुरुष म्हणाला. काही वेळातच मी लाईट बंद केला. पुन्हा चालू करून पाहिला तर तिथे ते 4 जण नव्हते. फक्त खाली 4 कप होते. ती कप त्यांनी कुठून आणलीत ते मला माहीत नाही. पण आता दुसऱ्या दिवशी रात्री चहा करू की नाही हाच विचार पडलाय. आज ते 4 जण आले, उद्या आणखी कोणाला घेऊन आले तर? एक कप चहा किती महागात पडला मला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.